तर नमस्कार मंडळी, हा एक ब्लॉग तुमच्यासाठी. मी गावाला आले होते आणि आम्ही कोंबड्या घेतलेल्या आहेत पाळायला. त्यामुळे तुम्हाला दाखवते. भरपूर अशा कोंबड्या त्यांनी कवट्या पण दिलेल्या आहेत. काही कोंबड्या बसल्यात कवट्यांवर, काही कोंबड्या आहेत. आणि मी नंतर मग मंदिरामध्ये गेले फ्रेश वगैरे होऊन, माऊलीचं दर्शन घेतलं आणि आज होता दादाचा मांडव थापणीचा दिवस. म्हणजे माझ्या भावाचं लग्न होतंय पुढच्या महिन्यामध्ये 5-6 तारखेला. तर मग मी त्याच्या बाजूला बसले त्याला वैताग द्यायला आणि कोणत्या बहिणीचं स्वप्न नसतं, की आपल्या भावाच्या लग्नामध्ये आपण मिरवावं, मस्त-मस्त कपडे घालावे आणि बहिणीचाच मान असतो. सो खूप मजा येणार आहे. त्याचे पण व्लॉग्स, व्हिडिओज नक्कीच माझ्या YouTube चॅनलवर येणार आहेत. सबस्क्राईब केलं नसेल तर आजचा सबस्क्राईब करा. वॉच विथ रितू हा YouTube चॅनल आणि ते मांडव थापणी चालू होती म्हणजे विधी चालू होते आणि दादाला लागली हळद आणि मला भरपूर मजा आली. माझ्या भावाला हळद लागली आणि खूप चांगलं वाटतंय, खूप चांगलं फील होतंय आणि मम्मीनी मला सुद्धा हळद लावली. अरे मानाची करवली आहे तर हळद का नाही लागणार? ऑफकोर्स आणि आमचा दादा बघा कसा लाजतोय. ह्याचं लग्न होतंय माझा तर विश्वासच नाही होत आणि इथे पूजा चालू होती आणि आमचं पूर्ण लक्ष पेढ्यांवर होतं कारण की पेढा खायचा होता. मग काय दादांनी लवकर पूजा केली आणि पूजा आटपली. आम्ही पेढे खाल्ले आणि कडा ठेवला देव्हाऱ्यामध्ये आणि लग्नाची लगबग तर तुम्ही बघू शकता. लगेच लग्नाचा मसाला सुद्धा करायला घेतला मम्मीनी आणि आम्ही घरातच मसाला बनवतो आमचा असतो तो. आणि मग काय मम्मीने मस्त नाश्ता आणून दिला. पुरी आणि भाजी मस्त मी नाश्ता केला आणि आमच्या गावात सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम आहे तुम्ही बघू शकता. फक्त वोट मागायला येतात. पाणी द्यायला कोण नाही येत आमच्या गावामध्ये तरी आणि हे असं पाणी भरावं लागतं डब्यांमध्ये सायकलीवर नेऊन. तर आजचा होता असा